भीमाईच्या वासराचा अन रामजीच्या लेकराचा पाय गुण असा भारी अन जागा केला जग जेठी ग झाला उजेड हा थोर त्याला तो कड आभाळ दुबळ्याला आल बळ अन घुंगराची वाज काठी ग जलमन भीम बाळ जलमन जलमन भीम बाळ अन भीमाईच्या पोटी ग अन भीमाईच्या पोटी ग. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलं होतं. माता भीमाई यांच्या घरी आपण आलो होतो आणि माता भीमाईंचं जन्मस्थान दाखवलं होतं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील आपण मांडली होती. महाराष्ट्र शासनाला आपण एक विनंती केली होती की त्यांना पेन्शन चालू होऊ दे किंवा मग त्यांना घरातील एका व्यक्तीला सरकारी मध्ये त्यांना कुठेतरी नोकरी मिळावी यासाठी आपण व्हिडिओ बनवला होता. ह्या व्हिडिओमध्ये लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. लोक खूप सारे मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. पण काही जण बोलतात आम्हाला फोन पेचं किंवा जीपेचं आम्हाला स्कॅनर पाठवा. पण जे इथे पंडित घराणे राहते त्यांच्याकडे असं कुठलाही अँड्रॉइड फोन नाहीये. त्यांना त्यातलं काही कळत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असा फोन नाहीये, कुठला स्कॅनर नाहीये. तर असे 2 कुटुंब आहेत इथे. आपल्या व्हिडिओमध्ये दोन्ही कुटुंबाचा आम्ही माहिती दिलेली आहे. तर आम्ही 2 कुटुंबाचं एक जॉईंट अकाउंट तयार करतोय. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही त्यांचं बँक अकाउंट नंबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तुम्ही तुमच्या सहकुशीने त्यांना जे पण काही मदत कराल ती डायरेक्ट मदत त्यांच्या अकाउंटला जाईल आणि त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचेल. तर आम्ही या पंडित कुटुंबांना मदतीसाठी आम्ही घरातूनच सुरुवात केली आहे. त्यांना मदतीसाठी, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही इथे आज 13 एप्रिल इथे आलो आहे. डॉक्टर बाबासाहेबांची जयंती उद्या 14 तारखेला आहे. त्यांची बाबासाहेबांची जयंती ही चांगली जावी त्यासाठी आम्ही माझ्या आईकडून वडिलांकडून आम्ही 2000ची मदत इथे इथपर्यंत घेऊन आलो आहे. माझ्याकडून देखील 1000 रुपयाची मदत, अशी एकूण आमच्या घरातून 3000ची मदत आहे. माझे सासरे देखील आले आहे इथे कल्याणमधून. त्यांचं नाव आहे रामदास गायकवाड. ते देखील आंबेटेंबेला येऊन त्यांच्यासाठी 2000ची मदत ते घेऊन आले आहेत. माझ्या मामांनी देखील हा व्हिडिओ पाहिला, मामींनी देखील व्हिडिओ पाहिला. माझं मामांचं नाव आहे रवींद्र भालेराव. त्यांनी देखील 4000ची मदत आपल्या मुलाकडे पाठवून त्यांनी आपल्या मुलाला आंबेटेंबे गावाला पाठवलं आहे. तर आज आमच्या सहकुशीने आम्ही इथपर्यंत आलो आहे. आमच्या परीने त्यांना आम्ही मदत करणार आहे. जी त्यांची 14 एप्रिल जी आहे त्यांची सुखाची जावं, आनंदाची जावं. आपल्या परीने जी पण काही मदत आपण करणार असाल तर आपल्याला जे आपण त्यांचं बँक अकाउंट नंबर देऊ, आपल्या सहकुशीने त्यांना तुम्ही जे पण तुम्हाला वाटेल त्यांनी तुम्ही त्यांना डायरेक्ट मदत करण्यात यावी. जय भीम. माझं नाव रामदास बुधाजी गायकवाड. मी मिलिंदनगर कल्याण येथून आलो आहे. बुद्धम जाधव माझे जावई बेलोलीचे. त्यांनी जो व्हिडिओ बनवला आहे तो आम्ही पाहिल्यानंतर मला आवडला आणि शक्यतो आपल्या इतर बांधवांनी सुद्धा इथे येऊन भीमाईच्या मूळ गावी येऊन जे शक्य होईल तेवढी मदत करावी. मी सुद्धा माझ्या परीने 2000 रुपये मदत करणार आहे. तरी माझी रिक्वेस्ट आहे माझ्या बौद्ध बांधवांना की त्यांनी सुद्धा येऊन इथे जे काय होईल तुम्हाला शक्य तेवढी मदत करावी. 13/4/25 रोजी इथे आंबेटेंबे या मूळ गावी भीमाईंच्या आलेलो आहे व त्यांची 14 एप्रिल 2025 ही चांगली सुखाने समृद्धीने जावी त्यासाठी आम्ही आर्थिक मदत करणार आहोत.
सर्वांना सप्रेम जय भीम. माझं नाव नवीन रवींद्र भालेराव. मी राहणार कल्याण आणि मी आज अशा ठिकाणी भेट दिली आहे की जी बाबासाहेबांच्या आयुष्यातील म्हणजे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई हे यांच्या जन्मगावी यांच्या गावी मी आलेलो आहे. यांचं गाव आंबेटेंबे गाव आहे. जर आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वाचलं असेल, त्यांचं चरित्र वाचलं असेल तर आपल्याला माहितीच असेल की त्यांच्या मातोश्री भीमाई यांचं गाव आंबेटेंबे गाव होतं आणि आज मी तिथेच आहे. आणि आता मी जे आहे ते समाज मंदिर आहे. तर माझ्यासोबत त्यांचे वंशज आहेत पंडित. तर आज त्यांची 5वी पिढी इथे आजही राहते आंबेटेंबे गावात. पण आज त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. कारण जसं आपली आर्थिक संरचना बदलली तशी शेतीतून एवढं उत्पन्न नाही मिळत आणि इथे रोजगार सुद्धा नाही आहे. त्यामुळे आज त्यांची जी 5वी पिढी आहे ती खूप हालाकीत जीवन काढत आहेत. तर आम्ही आमच्या परीने आम्ही त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण मी आपल्या समाज बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्याकडून मदत करावी या कुटुंबियांना. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी लागतो. कारण आज आपण जे कमवतो आपल्याला आपण जिथे आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहोत. आणि त्यांच्या आईवडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईवडिलांनी कष्ट घेतले त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे होऊ शकले. आणि गव्हर्नमेंटला पण मी आपल्या सरकारला पण मी आवाहन करतो की त्यांनी पंडित कुटुंबियांना मदत करावी. त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांचं घर सुधारण्यासाठी मदत करावा. आणि जे की आहे आता ज्या घरी माता भीमाई यांचा जन्म झाला त्या लहानातून मोठ्या झाल्या ते घर स्मारक होण्यासाठी सरकारने मदत करावी. हे दर्शवतं की या गावाचं महत्त्व किती आहे ते आंबेटेंबे गावचं. तर मी सर्व आपल्या बौद्ध बांधवांना आणि जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतात त्यांनाही सर्व भारतीयांनाही आवाहन करतो की त्यांनी आंबेटेंबे गावाला भेट द्यावी आणि पंडित कुटुंबियांना मदत करावी, आर्थिक मदत करावी. खूप सारे कमेंट आले की आम्हाला बँक अकाउंटचं त्यांचा नंबर द्या, स्कॅनर द्या. लोक मदतीला पुढे देखील आले. पण काही लोक आमच्यावर टीका सुद्धा करतात ही खोटी माहिती तुम्ही द्यायला घेतली, लोकांना इमोशनल व्हिडिओ बनवून तुम्ही चुकीचा माहिती देतात. म्हणजे 25-30 वर्ष झाली इथपर्यंत लोक येतात माता भीमाईंचं जन्मस्थान बघायला, माता भीमाईंचं इथे घर बघायला येत आहेत. तर हे का असं काही खोटं नसेल की आम्ही व्हिडिओ बनवला आणि काहीतरी लोकांना असं दाखवते किंवा इमोशनल व्हिडिओ असं केला, असं काहीच नाहीये. याच्या आधी देखील लोक येत होते, खूप सारे लोक येऊन गेले. 14 फेब्रुवारी 2025 रोजी इथे जो मोठा कार्यक्रम झाला या बुद्ध विहारामध्ये, या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथपर्यंत आले. या कार्यक्रमाला लोकांची संख्या होती 10,000 लोकांची संख्या इथे या कार्यक्रमाला इथे उपस्थित होती. त्याच्यामध्ये अजून एक लोक म्हणलं की तू इमोशनल व्हिडिओ बनवलेला आहे. खरंच हा इमोशनल विषय आहे. माता भीमाईंचं जन्मस्थानापासून पुढे जर अर्धा किलोमीटरवरती 12.5 एकरावरती महाराष्ट्र शासनाने 4.5 कोटी महाराष्ट्र शासनाने 4.5 कोटी निधी उपलब्ध केला आहे भव्य दिव्य असं स्मारक बांधण्यासाठी. 4,66,66,000 इतका निधी माता भीमाईंच्या स्मारकासाठी उभा होते. तर त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी तरी कुठेतरी निर्माण झाली पाहिजे किंवा मग त्यांना सरकारतर्फे पेन्शन निर्माण झाली पाहिजे. तर याच्यामध्ये काही कुठली वाईट गोष्ट नाहीये किंवा एक चांगलाच आमचा हा हेतू होता की इतकी तर स्मारकाला मदत होते तर त्यांच्या फॅमिलीला देखील, त्यांच्या उद्धाराला देखील, त्यांच्या निवाराला देखील त्यांना नोकरीवरती रुजू कुठेतरी करून घेतलं पाहिजे किंवा त्यांना पेन्शन तरी देखील चालू करून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांचं घर परिवार सांभाळता येईल. कारण या मुरबाड आंबेटेंबे या गावामध्ये अशी कुठली रोजगाराची व्यवस्था इथे नाहीये. त्यांचं संपूर्ण जे परिवार चालते ते शेतीवरच चालते. त्यांची मुलं वगैरे मुरबाड येथील कुठेतरी छोटे मोठे कामावर ते रुजू आहेत, ते आपलं काम करतायत, पण तितका पगार त्यांना मिळत नाहीये. त्यांची परिस्थिती खूप ही हालाकीची आहे. तरी आपल्याला जितकी होईल त्याप्रमाणे आपण मदत तर कराल. पण आमचा मुख्य हाच हेतू आहे की महाराष्ट्र शासनाने
त्यांना पेन्शन चालू करावी आणि त्यांच्या मुलांना नोकरीवरती रुजू करून घ्यावं, हीच आमची एक विनंती आहे. सर्वांना जय भीम. मी आज भीमाई भूमी आंबेटेंबे येथे जाधव साहेब, तसेच आमचे गायकवाड साहेब आणि आदरणीय नवीनजी भालेराव साहेब, सर्वांना मी या भीमाई भूमीमध्ये पहिले तुमचे मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थाने जी आज आपण या भीमाई ची 5वी पिढीची जी दखल घेतलेली आहे, कारण मी सुद्धा आमच्या संस्थेतर्फे शासनाला आमची मागणी आहेच का ह्या कुटुंबासाठी आपण पेन्शन चालू करा, किंवा या कुटुंबासाठी इथे रोजगार नसल्यामुळे आमचाही सुद्धा प्रयत्न आहे, पण आम्हाला एक चांगलं व्यासपीठ मिळालं. जाधव साहेब हे आम्हाला येऊन त्यांनी अतिशय 2 दिवस अशी चाचपणी करून सर्वांची म्हणजे विचारपूस करून तुम्हाला रोजगार काय आहे, आम्हाला हिरारीने त्यांनी प्रश्न विचारले. इथे नसलेला रोजगार मी त्यांना सर्व सविस्तर मांडला त्यांच्यापुढे का याच्या अगोदर सुद्धा त्यांना एक कुटुंबाला पेन्शन चालू होती, पण ती नेमका याचे प्रकाश पाटील हे जे प्रकाश पाटील म्हणून होते, ते मला वाटतं खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष का उपाध्यक्ष आहेत, परंतु त्यांनी 2 वर्ष या कुटुंबासाठी मदत केलेली होती, पण ती नेमका बंद का झाली त्याचं उत्तर काही मला मिळालं नाही. तर मी सुद्धा परत भीमाई भूमी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष, कारण इथे जे ही संस्था कार्यरत आहे नाही, ही माझी मागणी शासनाकडे सुद्धा राहणार आहे. आज आम्हाला ही जी मागणी झाली मनापासून आनंद आहे, या कुटुंबाला मदत व्हावी आणि पेन्शन योजना सुद्धा चालू व्हावी, एवढी मी या प्रसंगी विनंती करतो. आणि जय भीम, जय बुद्ध. माझ्या आईचं नाव आहे विद्या पांडुरंग जाधव आणि वडिलांचं नाव आहे पांडुरंग कबीर जाधव. यांनी देखील सहखुशीने आनंदाने त्यांनी जो व्हिडिओ पाहिला ते स्वतः त्यांच्या सहखुशीने बोलले की तुम्ही जा आणि या भीमाईंच्या जे 5वी पिढी आहे त्यांना मदत करा. माझी आई देखील इथे आली असती, पण तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती इथे येऊ शकत नाही. तिने माझ्याकडे 2,000 रुपये पाठवून दिले आणि ती बोलली पंडित कुटुंबांना यांच्या हाती दे, त्यांना ही आर्थिक मदत कर. आम्ही आमच्या घरातूनच आर्थिक मदतीला ही सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांनाही खूप शंका आहे की नक्की हा व्हिडिओ खरा आहे का, हा कुटुंब तोच आहे का, किंवा मग आम्ही हा व्हिडिओ इमोशनल साठी बनवतो की जेणेकरून लोकांनी इमोशनल हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल व्हावा, किंवा पैसे पाठवण्यासाठी लोक किंवा चुकीच्या मार्गांनी हे लोक पैसे मागतात आहेत त्या लोकांकडून, असा काही गैरसमज असेल तर असा काही नाहीये. सुरुवात आम्ही आमच्या घरातूनच केली आहे. जी मदत करतोय आम्ही आमच्या घरातून, आमच्या नातेवाईकमधून ही आर्थिक मदत आम्ही आज देण्यासाठी इथे आलो आहे. कारण की 2 पंडित कुटुंब आहेत, त्यांना दोघांना परिवाराला आर्थिक मदत ही गरजेची आहे. आम्ही तिची 9,000 रक्कम जमलेली आहे, तर आम्ही 4,500 असे 2 पॅकेट तयार केलेले आहेत. ती अमाऊंट आम्ही या 2 कुटुंबांना 4,500 देत आहे. आम्ही जो अकाउंट नंबर दिल्यानंतर जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट पंडित कुटुंब यांच्या अकाउंटला जाईल. अकाउंट नंबर जॉईंट अकाउंट नंबर असणार आहे, त्यांचं बँक अकाउंट जॉईंट असणार आहे. जी काही मदत होईल ती त्यांना ही डायरेक्टली तुम्ही करू शकता. माझं नाव विद्या पांडुरंग जाधव, राहणार भीमनगर बेलवली. मी भीमाबाईचं पुस्तक, रमाबाईचं पुस्तक पूर्ण केलं. सम्राट पेपरला फोटो आले होते, मी ती फाडून त्यांची फ्रेम बनवली. माझ्या मुलांनी व्हिडिओ बनवला तो मी बघितला, तर मला पण वाटलं की त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी. मी त्यांना 2,000 रुपयाची मदत करत आहे. तर आज आपण इथे 13 एप्रिलला येऊन या पंडित कुटुंबांना
आमच्याकडून जी होईल ती मदत केली. आमच्या इथले काही मंडळ आहेत, मित्रपरिवार आहे, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही देखील आर्थिक मदत करा माता भीमाई यांच्या 5व्या पिढीला. ते देखील बोलले आहेत की 14 एप्रिल असल्यामुळे आम्ही बिझी आहोत. 14 एप्रिल झाल्यानंतर आम्ही इथे येऊन त्यांना नक्की भेट देऊ. आज आम्ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. आज आपण सर्वजण आपली बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. पण त्यांच्याच आईची जी पिढी आहे, बाबासाहेबांची आईची जी इथं 5वी पिढी आहे, त्यांची देखील जयंती खूप आनंदात साजरी झाली पाहिजे. आपण डीजे लावतो, आपण फटाके फोडतो, लाखो करोडो रुपये आपण बाबासाहेबांच्या जयंतीवरती खर्च करतो. पण ही आनंदाचीच गोष्ट आहे. बाबासाहेबांची जयंती ही नाचूनच साजरी झाली पाहिजे. बाबासाहेबांची जयंती ही जोशमध्ये उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे. संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती ही साजरी करण्यात येते, मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. हे असे एकमेव महामानव आहेत यांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होते आणि ती मोठ्या उत्साहात साजरी होते. तर आपण देखील या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आपण जयंती साजरी मोठ्या उत्साहात करतो, त्यातील थोडीफार जी रक्कम असेल या कुटुंबांना आपण मदत करा, कारण जेणेकरून या कुटुंबाचं आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि त्यांचं मुलांचं भवितव्य सुधरेल. तर आपण देखील जयंतीमध्ये साजरी करताना जे थोडंफार जी काही रक्कम असेल त्या आपल्या मंडळातून किंवा त्या आर्थिक बजेटमधून आपण ती रक्कम वाचवून या कुटुंबाला या आर्थिक मदत आपल्या परीने करावी. प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे, हे माझं स्वतःचं मी मत मांडलं इथे की जयंती साजरी आपण मोठ्या उत्साहानेच करतो, त्यातील थोडेफार पैसे या कुटुंबाला उपयोगाला यावे म्हणून मी माझं मत मांडलं. बाकी तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं वाटतं. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक प्रत्येकाचं मत असं, कोणी आपल्या आपल्या परीने मदत करू शकता, कोणी मंडळातर्फे मदत करू शकता, हे सगळं तुमच्यावर आहे. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ आपण लवकरात लवकर याचं प्रसारण करू, जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे की माता भीमाईंची जी 5वी पिढी आहे त्यांची जयंती देखील ही आनंदात साजरी झाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. बाबासाहेबांचे आपण उपकार कधी विसरू शकत नाही. बाबासाहेबांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी होणार आणि नाचूनच साजरी होणार. तर आपण या जयंतीनिमित्त हे उपक्रम राबवलं तर हे खूप आम्हाला आनंद आहे. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे त्यांना मदत देखील झाली, याचाही देखील आम्हाला आनंद आहे की आम्ही जी जयंती साजरी करतोय की बाबासाहेबांच्या परिवाराला, बाबासाहेबांच्या आईचं जे परिवार आहे, जे कुटुंब आहे, त्यांना मदत करून ही आमची जयंती आम्ही साजरी करतोय, याचा देखील आम्हाला खूप आनंद आहे. त्यामुळे आम्ही आमची जयंती यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करणार. जय भीम.